म्हणजे एखादा व्यक्ती म्हणेल की मी 1,00,000 रुपयांची एफडी 10 वर्षांपूर्वी केली, आज 2,00,000 रुपये मिळालेत, म्हणजे मला माझा पैसा दुप्पट झालाय, हे म्हणणं महागाई कन्सिडर केल्यानंतर मात्र तसं दिसत नाही. म्हणजे गेल्या 2 वर्षात इक्विटीमध्ये परतावा मिळाला नाही म्हणून मी माझं गृहकर्जच फेडतो किंवा मग मी ते केलं असतं तर बरं झालं असतं. अरे इथून पुढे काय होणार आहे हे बघणं गरजेचं आहे. दुर्दैवाने मी हे नाही सांगू शकत की खर्च कमी करा, कारण तो व्यावहारिक सल्ला ठरत नाही, कारण इन्फ्लेशन हे नॉर्मली इरिव्हर्सिबल आहे. एक शेवटी माणूस आशावादी असतो की ही सिच्युएशन आता आहे तर ती परत कदाचित बदलेल, पण आता मिडल लेवल मॅनेजर्सना किंवा IT मधल्या अनेक प्रोफेशनल्सना AI मुळे येणाऱ्या स्थित्यंतरांनी त्यांच्या जॉबवरती एक टांगती तलवार आहे. तर अशा वेळेस त्यांनी काय करावं? डॉक्टरचा सल्ला घ्याल का युट्यूबचा एखादा व्हिडिओ घेऊन स्वतःवर उपचार कराल? की होम लोन घेताना जे इंटरेस्ट रेट आहे तर ते फिक्स्ड असावं का फ्लोटिंग असावं, आणि असं काही खरंच स्वातंत्र्य असतं का घेणाऱ्याला? आणि एवढी कपॅसिटी असून, एवढं इन्कम असून देखील योग्य त्या फायनान्शियल स्टेप्स न घेण्यामुळे त्यांचा पोर्टफोलिओ ऍक्च्युली हॅम्पर झाला. की कर्ज फेडणं आणि संपत्ती निर्माण करणं दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, तर मग त्याच्यात समतोल कसा साधायचा? आता माझ्या SIPचा परतावा जर का परत 10 ते 12% दरम्यान असेल तर कुठली रक्कम जास्त असणार? सो ज्यांना वाटतं की कर्ज फेडल्याने रिस्क कमी होते, त्यांची मॅथमॅटिकली इट इज नॉट गुड ऑप्शन. बिग बक्सच्या या आणखी एक Q&A स्पेशल एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत. अर्थातच आपल्या सगळ्या एपिसोड्सवर तुम्हीच सगळ्यांनी प्रेक्षकांनी जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्यातले निवडक प्रश्न घेऊन आपण हे एपिसोड प्लॅन केलेले आहेत की ज्यायोगे तुमच्याही प्रश्नांना उत्तरं मिळतील, एक उजळणी होईल. कारण आपण गेल्या ऑक्टोबरपासून म्हणजे दसऱ्यापासून एपिसोड सुरू केलेला आहे आणि आतापर्यंत आपले अनेक एपिसोड्स झालेले आहेत, त्यामुळे या सगळ्या एपिसोडचा आढावाही घेता येईल, मागोवाही घेता येईल असा उद्देश यात आहे. अनेक महत्वाचे मुद्दे मागच्या 2 एपिसोड्स मध्ये कव्हर झालेले आहेत, याही भागात होणार आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, बिग बक्स पॉडकास्ट मध्ये मी निरंजन मेढेकर तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्यासोबत आहेत बिग बक्सचे फाउंडर डिरेक्टर CA विपुल शहा. नमस्कार विपुल. हा भागही खरंच इंटरेस्टिंग आहे, कारण लोकांनी जे प्रश्न विचारलेत ते सगळे एकतर आजच्या काळाला सुसंगत असे आणि रिलेव्हंट असे खूप वाटतात. आता पहिलाच प्रश्न असा आहे की महागाईच्या तुलनेत जर उत्पन्न वाढत नसेल काही कारणांनी, किंवा आता आपणही बघतोय की सगळी जी काही परिस्थिती आहे, नोकऱ्या जात आहेत लोकांच्या किंवा इन्कम इनस्टेबल आहे, अनस्टेबल आहे, तर मग अशा वेळेला आर्थिक नियोजन हे बदलायला पाहिजे का? त्याचा फेरविचार कसा करायला पाहिजे? सो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि बॅक टू बेसिक्स. परत ऍसेट क्लासेस 5, म्हणजे त्यातला एक ऍसेट क्लास म्हणजे कॅश इन हँड आहे. ऍसेट क्लास कुठल्या याला म्हणावं गुंतवणुकीसाठी ज्याच्यात तुम्हाला परतावा मिळणार आहे, आयदर कॅश स्वरूपात किंवा म्हणजे काही कॅश फ्लो स्वरूपात किंवा त्याचं कॅपिटल ॲप्रिसिएशन. सो आपल्याकडे जे 5 ऍसेट क्लासेस आहेत त्याच्यात एक रिअल इस्टेट, फिक्स्ड इन्कम, गोल्ड सिल्वर, इक्विटी आणि कॅश इन हँड. त्यातलं कॅश इन हँड आपण इग्नोर करू. आता एक जस्ट स्लाइडच्या माध्यमातून आपण हा डेटा डिस्प्ले करू. सो याचं बेसिक लेवलला रिटर्न्स काय आहेत हे आपण साधारण बघूयात. सो भारतात आता एफडीचा रिटर्न 6-7% दरम्यान आहे, कधी कधी तो 8 पर्यंत पण गेला, म्हणजे महागाईनुसार नजीकच्या काळात जो काय आहे तो. गोल्डचा डेटा जर का 1926 पासून जर का RBIचा डेटा काढून आपण बघितला तर वार्षिक रिटर्न हे 8-9% पलीकडे गेलेले नाहीत. लॉंग टर्म सांगतो मी, एखाद्या वर्षात 50% देईल ऍसेट सायकलनुसार, पण मी लॉंग टर्म रिटर्न बघितला तर तो 8-9% घरात आहे. ह्याच्यावरती गोल्डवरती समजा 20% टॅक्स धरला आणि FD वरती मात्र मला 7% जागी म्हणजे 20% टॅक्स लागला, तर या दोन्हीमध्ये पोस्ट टॅक्स रिटर्न्स हे माझे कुठेतरी 6 ते 7% घरात जात आहेत किंवा त्याच्याही खाली. अगदी FD मध्ये जे कोणी मॅक्सिमम मार्जिनल टॅक्स मध्ये आहेत, अगदी 40% काही लोक टॅक्स भरतात, तर त्यांच्या केसमध्ये हा रिटर्न 4-4.5% घरात येतो ऑलमोस्ट. सो ह्या दोन्ही ऍसेट्सना मी वेल्थ प्रोटेक्टर म्हणतो, कारण पोस्ट टॅक्स या दोन्ही ऍसेट्सचे रिटर्न हे जेमतेम महागाई इतकेच आहेत, म्हणजे ते महागाईला बीट करत नाहीयेत. व्हेरॅज रिअल इस्टेट आणि इक्विटीला मात्र, रिअल इस्टेट ही अगदी पॉकेट स्पेसिफिक आहे, म्हणजे पुण्यातल्या विशिष्ट पॉकेटमध्ये काही वेगळा रिटर्न असेल, इतर ठिकाणी वेगळा असेल, दुसऱ्या शहरात अजून वेगळा रिटर्न असेल, काही तिथल्या राजकीय परिस्थितीमुळे वेगळे रिटर्न असतात. जसं RBIचा एक रेसिडेक्स म्हणून एक इंडेक्स आहे, नॅशनल हाऊसिंग बोर्ड पब्लिश करते, तर त्या रेसिडेक्सनुसार तुम्ही विविध शहरांची रिअल इस्टेटचे ट्रेंड बघू शकता. सो रिअल इस्टेट आणि इक्विटीमध्ये मात्र जे कंपाऊंडिंग झालंय हे कुठेतरी 10 ते 12% किंबहुना त्यापेक्षा अधिक देखील झालेलं आहे. आता त्यामधनं टॅक्सेस मी वजा केले
तर जसं 2003 ते 2000 जवळपास 18 वर्षां म्हणजे 2018 जवळपास 15 वर्ष इक्विटीवरती लॉंग टर्म टॅक्स नव्हता. नंतर तो 10% झाला आणि आता तो 12.5%. याचा होल्डिंग पिरियड 1 वर्षाचा आहे इक्विटीचा. व्हेअरएज मोस्ट ऑफ द अदर ॲसेट क्लासेस त्यांच्यासाठी तो 2 इयर्स हा आहे साधारण. सो रिअल इस्टेटसाठी आपण 2 इयर्सचा होल्डिंग पिरियड आहे फॉर ट्रीटिंग दॅट ॲसेट ॲज अ लॉंग टर्म कॅपिटल ॲसेट. सो जर का आपण बघितलं तर इक्विटीवरती मी 12% रिटर्न धरला आणि त्याच्यावरती मी जर का 12.5% टॅक्स पे केला तर माझ्या रिटर्नमधला 1.5% कमी होऊन माझा पोस्ट टॅक्स रिटर्न हा 10.5% घरात जातो. आणि रिअल इस्टेटला मी जर का तो रिटर्न 10% धरला रेंट प्लस कॅपिटल ॲप्रिसिएशन तर टोटल रिटर्न हा पोस्ट टॅक्स जवळपास साधारण मी सांगतोय एक 8.5-9% घरात जाऊ शकतो. महागाई जर का 5-6% धरली तर महागाईला हे दोन्ही ॲसेट क्लास हँडसमली बीट करतायत. आता इथे हे आपण स्लाइडच्या स्वरूपात तर दाखवूच, म्हणजे हा जो डेटा मी बोलतोय. ॲट द सेम टाइम एक फार महत्वाचं गणित मांडूयात. रूल ऑफ 72 म्हणजे श्रोत्यांना आपण मागेही सांगितलं हा 72चा रूल मॅजिकल आहे. तो कंपाऊंडिंग दर्शवतो. सो मी एखाद्या व्यक्तीला सांगितलं की तुमचा पैसा 10 वर्षात दाम दुप्पट होईल तर सरळ व्याजानुसार तो 100चे 200 झाले, 100 रुपये मिळाले तर 10 वर्षात सरळ व्याज 10% म्हणायला लागेल. पण आपण कंपाऊंडिंग बोलतो. सो 72 भागिले नंबर ऑफ इयर्स दॅट इज 10 इयर्स. सो माझा पैसा 7.2% कंपाऊंड झालाय. सो माझा पैसा दुप्पट होण्यासाठी समजा मी इक्विटीतला परतावा पोस्ट टॅक्स घटकावर धरलाय, कॅल्क्युलेशन सोपं व्हावं म्हणून 12% धरला आणि जर का मी रूल ऑफ 72 अप्लाय केला आणि महागाई आहे 6%, म्हणजे 12% परतावा वजा महागाई 6, तर मला 6% रिअल रिटर्न मिळाला अगदी इन्फ्लेशन वगैरे सगळं वजा करून. तर माझा पैसा साधारण 72 भागिले 6 12 वर्षांनी कंपाऊंड होऊन दुप्पट होतोय. आता हेच गमतीशीर गोष्ट आपण करूयात की माझा रिटर्न एफडीचा घटकावर सगळं इग्नोर कर 60% म्हणजे टॅक्सेशन किंवा जे काय पोस्ट टॅक्स डेट फंड मी कशात गुंतवलं तिथे 7 मिळाले आणि त्याच्यात 6% महागाई गेली तर मला खरा रिटर्न किती मिळाला 1%. 1% म्हणजे माझा पैसा दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? 72 भागिले 1% म्हणजे 72 वर्ष लागतील. अरे बापरे. तू विचार कर, म्हणजे थोडक्यात माझं वय आता 42 असेल तर मी आज एफडीत करायला सुरुवात केली किंवा एखाद्या व्यक्तीने कमवायला सुरुवात केली आणि 25व्या वर्षीत एफडीत गुंतवणूक करायला सुरुवात केली तर ह्या मॅथमॅटिक्सनी कदाचित त्याच्या हयातीपर्यंत देखील त्याचा पैसा दुप्पट होणार नाही, महागाई ऍडजस्टेड. सो तू जे बीटिंग इन्फ्लेशन म्हटला किंवा महागाईला मात करणारे रिटर्न हे तिथे गरजेचे आहेत. म्हणजे एखादा व्यक्ती म्हणेल की मी 1 लाख रुपयांची एफडी 10 वर्षांपूर्वी केली, आज 2 लाख रुपये मिळालेत म्हणजे मला माझा पैसा दुप्पट झालाय, हे म्हणणं महागाई कन्सिडर केल्यानंतर मात्र तसं दिसत नाही. बरं, महागाई आज कुठली महागाई जास्त तुम्हाला इफेक्ट करते तर जसं आपल्याकडे मिडल क्लास वाढत चाललाय तर शिक्षणावरती आणि मेडिकलवरती होणारा खर्च हा खूप जास्त आहे आणि तो महागाईपेक्षा देखील अधिक आहे. या पार्श्वभूमीवर आज हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही ज्यामध्ये गुंतवणूक कराल तिथे महागाईनंतर म्हणजे टॅक्स आणि महागाईनंतर काय परतावा मिळतोय हे तुम्ही नक्की ॲसेस केलं पाहिजे. आणि हे तुम्ही ॲसेस करायला गेलात तर आजकाल जो मिडल क्लास किंवा मध्यमवर्गीय अडकलेला आहे एका वेगळ्या गर्तेत, त्याच्या लक्षात येईल की त्याचं ॲसेट ॲलोकेशन हे कुठेतरी फ्युचर रेडी म्हणजे भविष्यासाठी आणि महागाईला मात करण्यासाठी प्रिपेअर्ड नाही आणि त्यामुळे आपल्याला अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे तू खूप महत्वाचा प्रश्न विचारलास की महागाईला मात करणारी इन्स्ट्रुमेंट्स आहेत नाहीत किंवा याचा कुठेतरी उहापोह केला पाहिजे. हे खरंच म्हणजे हा प्रश्न ज्या श्रोत्यांनी विचारलाय त्यांना मी खरंच सांगेन की त्यांनी खूप मोलाचा प्रश्न विचारलेला आहे. नक्कीच. ह्याला जोडून मग पुढचा आणखी एक प्रश्न असा येतो की जो खरंच आलेला आहे आपल्याकडे की आपण एक डेट ट्रॅपवर एपिसोड केलेला की कर्ज फेडणं आणि संपत्ती निर्माण करणं दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तर मग त्याच्यात समतोल कसा साधायचा, कारण कर्ज पण आहे आणि दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट पण करायचे. सो कर्ज आपण 2 भागांमध्ये डिवाइड करूया. एक प्रॉडक्टिव्ह कर्ज म्हणूयात आणि एक असं म्हणूयात की नॉन प्रॉडक्टिव्ह कर्ज आहे. मग ते प्रॉडक्टिव्ह कर्ज कुठलं, तर तुमचं राहतं घर किंवा घर कुठेतरी रिअल इस्टेट तुम्ही क्रिएट करताय किंवा मी म्हणेन व्हेकल लोन, टू अन एक्सटेंड एज्युकेशनल लोन, ही तिन्ही लोन्स मी म्हणेन प्रॉडक्टिव्ह आहेत. व्हेकल लोन तू म्हणशील की अरे
कारसाठीचं लोन कसं काय प्रोडक्टिव्ह, हो. तर इट इज सेव्हिंग माय टाइम, एनर्जी, एफर्ट्स. सो इट विल इम्प्रूव्ह माय प्रोडक्टिव्हिटी. कारण माझं कम्युटेशनचा वेळ वाचतोय. पब्लिक ट्रान्सपोर्टनी जाताना मला जो वेळ लागणार आहे किंवा त्याच्यात माझा वेळ जातोय, कदाचित रोजचा हिशोब केला तर खर्चही वाढतोय. तर अगदी 2 व्हीलरचं 4 व्हीलरचं लोन हे सुद्धा प्रोडक्टिव्ह आहे. हा, लक्झरी कारसाठीची ही गोष्ट वेगळी आहे. पण मी एक बेसिक गोष्ट म्हणून सांगतोय, एज्युकेशन अगेन इन फ्युचर त्यातून काहीतरी परतावा मिळणार आहे. त्यामुळे ही प्रोडक्टिव्ह कर्ज बघूयात. आणि नॉन प्रोडक्टिव्ह कर्ज म्हणजे थोडी पर्सनल लोन्स आपण म्हणूयात, की वेकेशनसाठी आहेत, गॅजेट्स बाय करण्यासाठीचे आहेत, किंवा शादी समारंभ किंवा लग्न समारंभ असेल, किंवा आपण म्हणू इव्हेंट एक्सपेन्सेस असतात, किंवा अनफॉर्च्युनेटली मेडिकलसाठी सुद्धा अनेकदा कर्ज काढायला लागतं, कारण कदाचित तेवढा मेडिक्लेम किंवा तेवढा मेडिकल इन्शुरन्स नसतो. आता ह्याच्यात सुद्धा महत्वाचा मुद्दा काय आहे, तर प्रोडक्टिव्ह कर्जांचे जे काही इंटरेस्ट रेट्स आहेत ते पण तू बघशील तर ते खूप कमी आहेत. म्हणजे ते कुठेतरी 7 ते 10% घरात आहेत. व्हेरॅज ही जी नॉन प्रोडक्टिव्ह किंवा इमर्जन्सी कर्ज आहेत, ह्या सगळ्यांचा कर्जाचा म्हणजे रेटच कुठेतरी 15-16 पासून अगदी 24-36% वर जातो. हो. सो इथून तुम्हाला कळणार की ज्या गोष्टीतनं तुम्हाला टाइम एफिशियन्सी मिळत नाही, रिटर्न्स मिळण्याची शक्यता नाही, किंवा तुमची प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होत नाही, ती नॅचरली नॉन प्रोडक्टिव्ह कर्ज आहे. सो हे बायफर्गेशन केल्यानंतर जर का माझं कर्ज हे 24-36% असेल किंवा 15% पेक्षा जास्त असेल, तर माझ्या कुठल्याही गुंतवणुकीच्या माध्यमातून, मग अगदी तो म्युच्युअल फंड का असेना, म्हणजे इक्विटी ओरिएंटेड ऍसेट क्लास का असेना, मला एवढा परतावा मिळण्याची शक्यता नाही. सो जर का असं असेल तर मी माझ्या सर्व इन्व्हेस्टमेंट विकून पहिलं माझं जे हायर रेटचं कर्ज आहे, नॉन प्रोडक्टिव्ह कर्ज आहे, ते मी स्क्वेअर ऑफ केलं पाहिजे, बंद केलं पाहिजे. आपण त्याच्यावरती एक डिटेल एपिसोड केला होता की कसं त्याच्यात स्टेप्स घ्या. माझ्या मते प्रेक्षकांनी तो एपिसोड बघितला तर त्यांना कळेल. पण हा पहिली स्ट्रॅटेजी हवी की तुमची हाय इंटरेस्ट लोन्स, नॉन प्रोडक्टिव्ह लोन्स ही तुम्ही लवकरात लवकर क्लोज करणं अपेक्षित आहे. मग त्याच्यासाठी तुमच्या नॉन रिटर्न जनरेटिंग ऍसेट, आयडल ऍसेट्स असतील, कमी रिटर्न जनरेटिंग ऍसेट शुड बी पुट ॲट स्टेक फर्स्ट. आणि मग तिथून पुढे थोड्या जास्त रिटर्न देणारे ऍसेट सुद्धा कॉम्प्रोमाइज करायला लागले तरी कराव्यात, कारण 15-16 पेक्षा ते कमीच रिटर्न देत आहेत. मग येऊयात प्रोडक्टिव्ह लोन्सकडे. जसं तू म्हटला की कर्ज आणि इन्व्हेस्टमेंट याचा बॅलन्स कसा करायचा. सो जर का तुमचं कर्ज हे प्रोडक्टिव्ह आहे, होम लोन म्हणूया, जे 7.5-8% चालू आहे, ह्याच्यावरती थोडीफार टॅक्स एफिशियन्सी पण आहे, थोड्याफार टॅक्सचा परतावा, म्हणजे जो तुम्ही कर परतावा भरताय त्याच्यात सुद्धा तुम्हाला बेनिफिट होतोय. तर हे जर का, अर्थात परत त्याच्यात टॅक्स रिजिम 1 आणि रिजिम, म्हणजे ओल्ड रिजिम, न्यू रिजिम, ह्या गोष्टी आहेच आहेत. त्याच्यावरती आय थिंक CA सचिन रोकडे यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. सो जर का तुम्हाला तिथून टॅक्स एफिशियन्सी मिळते तर तुम्ही होम लोनचा रेट तुम्हाला इफेक्टिव्हली कमीच लागतो. मग अशा वेळेस पोस्ट टॅक्स त्या कर्जाची कदाचित जी काय मी इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करेन ती 7-8% येत असतील पोस्ट टॅक्स बेसिसवरती या टॅक्स शील्ड धरून, तर मला म्युच्युअल फंडातली गुंतवणूक ही नक्कीच फायद्याची ठरू शकते. अर्थात त्या म्युच्युअल फंड हे इक्विटी ओरिएंटेड असावे आणि परताव्याचं ॲझम्पशन कुठेतरी 10-12% जास्त असेल तर ते व्यवहार्य ठरेल. पण मी अनेक लोकांना हेच सांगतोय की तुम्हाला जर का कमी कर्जामध्ये गृहकर्ज उपलब्ध आहे तर ते फेडून तुम्ही जर का म्युच्युअल फंडातली गुंतवणूक त्यासाठी स्टेकला लावत असाल, इतर गोष्टी करत असाल, तर ते खूप चुकीचं राहील. त्याऐवजी तुम्ही जेवढं तुमचा EMI आहे तेवढं तुम्ही सर्व करत राहा. सरप्लस कपॅसिटी जी आहे EMIची किंवा लमसम असेल सरप्लस, त्याची तुम्ही गुंतवणूक करा, जेणेकरून त्याच्यावर तुम्हाला अधिक परतावा मिळेल. इथे काय मी म्हणतो तसं हे सगळं जे मी आता आपण चर्चा केली, हा प्रश्न फक्त 7वी-8वीतल्या विद्यार्थ्याला विचार की एका व्यक्तीकडे 24% कर्ज आहे आणि त्याच्याकडे 8% FD आहे, तर त्यांनी काय करावं. तर तो उत्तर लिहिल की त्यांनी 8% कर्ज फेडून टाकावं, म्हणजे 8% इन्व्हेस्टमेंट मोडावी, FD मोडावी आणि हे फेडून टाकावं. त्याला दुसरा प्रश्न विचार की एक कर्ज 8% चालू आहे आणि गुंतवणुकीचा 12% परतावाचा ऑप्शन अवेलेबल आहे, तर तू काय करशील. त्याचं उत्तर सरळ येईल की मी 8% कर्ज फेडणार नाही, जेवढं गरजेचं आहे तेवढंच फेडीन आणि उर्वरित रक्कम मी 12% गुंतवणूक करेन. आणि हेच उत्तर 8वीत जे देशील तेच आज तू देणार नाहीस, कारण आपल्याला जे बॅगेज, इमोशनल बायसेस, सोसायटल प्रेशर, आपले अनुभव, ह्या सगळ्या किंवा कुठेतरी आपला जो भूतकाळ आहे तो ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत ठरतो. आपण भविष्याचा वेधच घेत नाही. म्हणजे गेल्या 2 वर्षात इक्विटीमध्ये परतावा मिळाला नाही
म्हणून मी माझं गृहकर्जच फेडतो, किंवा मग मी ते केलं असतं तर बरं झालं असतं. अरे इथून पुढे काय होणार आहे हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे नॉन प्रॉडक्टिव्ह कर्ज, हायर रेटची कर्ज तुम्ही स्क्वेअर ऑफ करा, त्यातून कर्जमुक्त व्हा. आणि इन्व्हेस्टमेंट बिल्ड करताना प्रॉडक्टिव्ह कर्ज जर का कमी रेटची असेल तर ती चालू ठेवावीत, आणि जो काही सरप्लस असेल तो पोर्टफोलिओ बिल्डिंगकडे लक्ष द्यावं, तुमच्या आर्थिक उद्दिष्टांकडे लक्ष द्यावं. या प्रकारे तुम्ही त्याच्याकडे बघू शकता. ह्याच्यासाठी अजून एक महत्वाचा विषय अगदी सोपा करण्यासाठी, की साधारण सध्या डबल इन्कम कपल्स आहेत. हो. घरामध्ये दोन्ही व्यक्ती कमवतात. त्यांच्यासाठी एक सगळ्यात सोपा सल्ला आहे, की तुमची 2 इन्कम्स असतील तर भले तुमचं ज्यांचा हायर इन्कम आहे, आता मी अर्थात धरून चाललोय की प्रोपोर्शन धरूया की 60% एका व्यक्तीकडनं येतं आणि 40% दुसऱ्या व्यक्तीकडनं येतं. तर तुम्ही 60% भले तुमच्या सर्व गोष्टींसाठी खर्च करा, पण 40% म्हणजे एका व्यक्तीचा पगार ज्याचा कमी आहे तो 30 to 40 असावा. अगदी असं नको की एकाचा पगार 2 लाख आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचा 20,000 आहे, तर 20,000च सेव्ह करा, असं नाही. तर बेसिक असं की दुसऱ्या व्यक्तीचा पगार हा तुम्ही पूर्ण सेव्हिंग करा, त्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. अजून एक अग्रेसिव्ह स्ट्रॅटेजी म्हणून मी सांगतो लोकांना आहे, की समजा एक यंग व्यक्ती आहे, 23-24व्या वर्षी त्यांनी सुरुवात केली, तर त्याला 50,000 पगार मिळत असेल, एक ॲझम्पशन म्हणून सांगतो, आणि त्याचा खर्च 20,000 आहे. तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी अग्रेसिव्हली 30,000चा पोर्टफोलिओ बिल्ड करायला सुरुवात करावी. म्हणजे 60% सेव्हिंग रेट आहे सुरुवातीला. तुम्ही पहिले 3-4 वर्ष एवढं सेव्ह करत चला की 4 वर्षात तुमचा एक्स कॉर्पस तयार होईल. त्या कॉर्पसच्या विड्रॉवल मधनं पुढे तुम्हाला खर्च चालायला पाहिजेत, आणि 4 वर्षांनंतर येणारा सर्व इन्कम तुम्ही सेव्हिंगला टाकलं पाहिजे. तू हे मॅथमॅटिकली करून बघ. बिलीव्ह मी, तू जवळपास म्हणजे टेक्निकली तुझं फ्रीडमच झालं ना, की तू 4 वर्षातच फायनान्शियल फ्रीडमला पोहोचशील. आणि याचे मॅथमॅटिक्स आम्ही करून बघितलेत. अगदी 35-40व्या वर्षी माझे अनेक मित्र म्हणजे यातून खरंच मुक्त झालेले आहेत, की फायनान्शियली त्यांना आता कुठलीही चिंता नाही. सो जर का तुम्ही म्हणजे स्टार्ट अर्ली म्हणतात ना, स्टार्ट अर्ली मी म्हणेन, आणि अग्रेसिव्हली, तर पहिल्या 4 वर्षातच तुम्ही फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करू शकता, आणि तुमचं प्लॅनिंग सेट होतं, कारण तुमचा माइंडसेटही त्याप्रमाणे तयार होतो. सो कर्जमुक्ती आणि पोर्टफोलिओ बिल्डिंग हे हँड इन हँड होऊ शकतात, आणि कर्जमुक्ती किंवा कर्जाकडे न जाण्यासाठी पोर्टफोलिओ बिल्डिंगची जी मी स्ट्रिक्ट सांगितली, की स्टार्ट अर्ली विथ द मोस्ट अग्रेसिव्ह मॅनर, दॅट कॅन हेल्प यू अलॉट. परफेक्ट. याला धरून पुढचा प्रश्न आहे. तू म्हणलास की स्टार्ट अर्ली, पण अनेकांना ते शक्य होत नाही वेगवेगळ्या कारणांमुळे, किंवा चुकाही म्हणू आपण, आर्थिक चुका. तर मग प्रश्न असा आलेला आहे की मिड लाईफ फायनान्शियल क्रायसिस अशी सिच्युएशन येऊ नये म्हणून मिड लाईफ मध्ये कोणत्या आर्थिक आणि व्यावसायिक शहाणपणाच्या गोष्टी केल्या पाहिजेत? आता तू मिड लाईफ कडे आलायस, पण कॉस्ट ऑफ डिलेची पण एक मी तुला गोष्ट सांगतो, की तुम्ही 25व्या वर्षी एखाद्याने रक्कम काही इन्व्हेस्टमेंट सुरू केली आणि त्यांनी प्रोकॅस्टिनेट करत सांगितलं की नाही जाऊ देत, 30व्या वर्षी करतो, मग 35व्या वर्षी करतो. याच्यावरती आपण वेगळे एपिसोड पण केलेत, पण हे कॉस्ट ऑफ डिले खूप जास्त आहे. पण आता तू म्हणशील की जे झालंय ते झालंय. आता तू म्हणशील की जे झालंय ते झालंय. आता वयाच्या 40व्या वर्षी या स्टेजला आपण आलेलो की खर्च तर आहेच, आणि सडनली जॉब अनसर्टनिटी क्रिएट झाली आहे, जे आता एआयचं आहे. म्हणजे इंडियन मिडल क्लास ड्रीम इज ऍट द कस्प ऑफ व्हॅनिशिंग असं म्हणतात, असं म्हटलं जातंय. कारण सर्व्हिसेसवरती आपण अग्रेसिव्हली काही गोष्टी बिल्ड केल्या, पण आता मिडल लेवल मॅनेजर्सना किंवा आयटी मधल्या अनेक प्रोफेशनल्सना एआय मुळे येणाऱ्या स्थित्यंतरांनी त्यांच्या जॉबवरती एक टांगती तलवार आहे. तर अशा वेळेस त्यांनी काय करावं, कारण आज सिच्युएशन आहे. आता पूर्वी करायला होतं स्टार्टिंग अर्ली, हे सगळं गेलं. तर पहिली गोष्ट, तुमची बेसिक्स तुम्ही चेक केली पाहिजेत. तुमचे टर्म प्लॅन, हेल्थ प्लॅन, त्याच्यानंतर इमर्जन्सी कॉर्पस हे रेडी आहेत की नाही. हे रेडी असतील तर थोडी सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे. नॅचरली मी म्हणेन तिथपर्यंत तुम्ही कव्हर्ड आहात. ह्याच्यानंतर तुम्ही तुमचे ऍसेट्स, कारण तोपर्यंत व्यक्तीने काहीतरी बिल्ड केलेलं असतं. मी त्यांचा पीएफ कॉर्पस असेल, एखादी रिअल इस्टेट एक्स्ट्रा असेल, या सगळ्या ऍसेट्स असतील त्या तुम्ही लिस्ट केल्या पाहिजेत. सो तुम्ही किती पाण्यात आहात, तुमचं एक ऍसेट लायबिलिटी स्टेटमेंट तुम्ही बनवलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही कर्जाच्या वेखात असाल तर परत तुम्ही प्रॉडक्टिव्ह नॉन प्रॉडक्टिव्ह कर्जांची असेसमेंट केली पाहिजे, आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या स्टेप्स घेतल्या पाहिजेत, ज्या आपण पूर्वी सांगितलं, की पहिली नॉन प्रोडक्टिव्ह कर्ज स्क्वेअर ऑफ करण्याचा प्रयत्न करा. आयडल ऍसेट्स असतील, आयडल रिअल इस्टेट तेवढा रिटर्न फेच नाही करते, म्हणजे तेवढा रेंटल यील्ड्स नाहीत,
किंवा तेवढं ऍप्रिसिएशन पण होत नसेल तर यू शुड लिक्विडेट. म्हणजे तुम्ही ते विकणं गरजेचं आहे. इमोशनल अटॅचमेंट ठेवून उपयोग नाही. फायनान्समध्ये बऱ्याचदा रॅशनल राहिलात तर तुम्हाला फायदा होतो. इमोशनल डिसिजन मेकिंग तिथे फायद्याचं नाही ठरणार. त्या व्यतिरिक्त हे तुम्ही स्टेप्स घेतल्यानंतर कदाचित फायनान्शियल सिच्युएशन आटोक्यात येईल. मग येतो करिअर किंवा भविष्याचा प्रश्न. सो तुम्हाला रिस्किलिंग करायला लागेल, अपस्किलिंग करायला लागेल. तुम्हाला कदाचित त्या वयात सुद्धा नवीन काही एज्युकेशनल कोर्सेस घ्यायला लागतील. ह्या व्यतिरिक्त खरं सांगायचं तर अनेकदा लोकांनी सेकंड इनिंग सुरू केली आहे. म्हणजे आजकाल काय आहे, तू बघशील तर अगदी एका ट्रक ड्रायव्हरचे पण खूप युट्यूब फॉलोअर्स आहेत. सो तुम्ही काय क्रिएटिव्हली कंटेंट क्रिएट करताय किंवा डिलिव्हर करताय, यातून तुम्ही एखादा ऑनलाईन क्लासेस, कोर्सेस घेऊ शकता. तुमच्या आतापर्यंतच्या स्किलचा काहीतरी बेनिफिट इतरांना पास होईल असा प्रयत्न करू शकता. तुम्ही पॅसिव्ह इन्कम लवकरात लवकर ह्या वयात सुद्धा करायचा प्रयत्न करू शकता. आता एखाद्या व्यक्तीने जे मी म्हटलं जसं की स्टार्टिंग अर्ली, मी परत तिकडे येतो, त्यांनी 4 वर्ष अग्रेसिव्हली केले इन्व्हेस्ट, तर त्यातनं तो पॅसिव्ह इन्कमचा फ्लो क्रिएट करू शकतो. मुंबईमध्ये किंवा मला माहिती असलेले काही इन्व्हेस्टर्स आहेत जे दिग्गज इन्व्हेस्टर आहेत, ज्यांनी IPO ला जेवढ्या प्राइसला शेअर्स घेतलेत त्याच्यापेक्षा कैक पटीने अधिक डिव्हिडंड त्यांना आज मिळतोय. सो तू जर का बघशील तर डिव्हिडंडच्या माध्यमातून, रेंटल फ्लोजच्या माध्यमातून किंवा रिट्स इन्व्हिट्स सारख्या इन्व्हेस्टमेंट करून कॅश फ्लोच्या माध्यमातून लोक पॅसिव्ह इन्कम लोकांनी क्रिएट केलेलं आहे. सो जे मिड 40s मध्ये हे क्रायसिस आलेलं आहे, त्यांना हे पॅसिव्ह इन्कम क्रिएट करण्यासाठी काय करता येईल, आपल्याकडच्या स्किल्सचा काय बेनिफिट घेता येईल. फॉर्च्युनेटली त्यांचे एज्युकेशनचं फाउंडेशन हे खूप सॉलिड होतं आणि वेगळ्या प्रकारचं होतं, तर त्यामुळे दे कॅन गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड. अनलाईक द न्यू जनरेशन जिथे टेक्नॉलॉजी खूप फास्ट इव्हॉल्व्ह होते. सो ही लोकांनी जर का ते रिस्किलिंग कडे लक्ष दिलं, परत स्वतःला एका वेगळ्या म्हणजे येणाऱ्या ट्रेंडनुसार तयार केलं किंवा आहे त्या अनुभवातनं काही इन्कम चा प्रयत्न म्हणजे जनरेट करण्याचा प्रयत्न केला तर तो फायद्याचा ठरू शकतो. हे करत असताना समजा फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये 2 व्यक्ती अर्निंग असतील, तर जी व्यक्तीचा जॉब कंटिन्यू आहे त्यांनी सपोर्ट करणं खूप गरजेचं असतं. मी अनेकदा बघितलंय की यातून स्ट्रेस आलेला आहे कुटुंबांमध्ये, तर तिथे तुम्हाला थोडं बघायला लागेल. दुर्दैवाने मी हे नाही सांगू शकत की खर्च कमी करा, कारण तो व्यावहारिक सल्ला ठरत नाही, कारण इन्फ्लेशन हे नॉर्मली इरिव्हर्सिबल आहे. त्यामुळे तुम्हाला ते खूप टाईटली चॉकआउट करायला लागतं. अशा वेळेस एक महत्वाची गोष्ट, परत मी म्हटलं तर गोईंग बॅक टू बेसिक्स, की पहिलं तुम्ही तुमचं ऍसेट लायबिलिटी स्टेटमेंट दिलं, त्याच्या जोडीलाच तुमचं इन्कम एक्सपेंडिचर स्टेटमेंट तुम्ही केलं पाहिजे. ते ट्रॅक करण्यासाठी तुम्ही इमिजिएटली म्हणजे प्रत्येक खर्च ट्रॅक केला पाहिजे. मग याला सोपं मेथड काही लोक काय करतात की ज्या अकाउंटला सॅलरी येते तिथून ते दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करतात आणि तिथनं स्पेंडिंग होतं. सो तिथलं स्टेटमेंट जरी तुम्ही डाउनलोड केलं तरी तुम्हाला तुमचा खर्च जमेल, कळेल. याच्यासाठी काही वेगळं करण्याची आवश्यकता नाही. आजकाल UPI अगदी तुम्ही भाजी पण खरेदी करू शकता. सो तुम्ही जस्ट टेक्नॉलॉजी वापरलीत तर तुमचे सगळे एक्सपेन्सेस नोंदवण्यासाठी सुद्धा तुम्हाला वेगळा काही एफर्ट घेण्याची गरज नाही. त्याच्यासाठी वेगवेगळी ॲप आहेत, ती देखील तुम्ही वापरू शकता. पण याद्वारे त्यांनी त्यांचं बजेटिंग, इन्कम एक्सपेन्सेस सगळं ट्रॅक करून पुढे जाणं अपेक्षित आहे. एक शेवटी माणूस आशावादी असतो की ही सिच्युएशन आता आहे तर ती परत कदाचित बदलेल, ट्रेंड बदलतील तशी परत. जसं कोविडच्या सुरुवातीला अशीच अनसर्टनिटी निर्माण झाली होती आणि लोकांना वाटलं होतं की आता जॉब जातील किंवा टेम्पररी जॉब लॉसेसही झाले होते. पण कोविडमधनं बाहेर आल्यानंतर एकेका व्यक्तीला IT मध्ये 3-3, 4-4 जॉब ऑफर्स देखील होत्या. मी IT किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्र सांगतो कारण ते थोडं जास्त अफेक्ट झालेलं दिसतंय. पण ह्या गोष्टीकडे नक्की डोळसपणे बघण्याची गरज आहे. हिंमत हारून गेलं नाही पाहिजे आणि तुम्ही त्याप्रमाणे पावलं उचलली पाहिजे. नक्कीच. म्हणजे मला आपल्या प्रेक्षकांचं नवल यासाठी किंवा कौतुक यासाठी पण वाटतं की अगदी पर्सनल प्रश्न विचारलेले. म्हणजे एकांनी विचारले की जर महिना 45,000 मला पगार आहे आणि माझी एकूण गुंतवणूक 50 लाखांची आहे, तुम्ही आता नोकरी कंटिन्यू ठेवावी का बिझनेस सुरू करावा? सो आता महिना 45,000ची आता नोकरी आहे, बरोबर, आणि पोर्टफोलिओ 50 लाखांचा बिल्ड झालाय. सो एक तर हे कौतुकास्पद आहे की त्यांनी चांगला पोर्टफोलिओ बिल्ड केलाय. आता 45,000 इन्कम आहे, तेवढाच खर्च आहे का हे बघणं महत्वाचं ठरेल. पण नॉर्मली समजा ही 50 लाखाचा पोर्टफोलिओ हा इक्विटी म्युच्युअल फंडात किंवा हायब्रिड फंडांमध्ये असेल आणि मी त्याच्यावर 10 ते 12% परतावा धरला तर तो साधारण ती रक्कम 5 ते 6 लाखांच्या घरात येते. सो आता हे लिनियर रिटर्न्स मिळत नाहीत, पण ही रक्कम त्यांच्या सॅलरी एवढी आहे. पण माझं असं म्हणणं आहे की त्या अग्रेसिव्हली विड्रॉ करणं हे ऍडवायझेबल नाही. त्यामुळे 45,000चा इन्कमला खर्च जर का 25-30,000 असेल
तर 30 गुणले 12 म्हणजे 3,60,000 रुपये होतात. हम्म. आणि माझा कॉर्पस आहे 50 लाखाचा. याच्यावरती मी 3,60,000 म्हणजे 7% विड्रॉल करू शकतो. ओके. 12% विड्रॉल हे ऍडवायजेबल नाही. परतावा भले 10-12% मिळू देत. अर्थात हे अझम्पशन आहे. परत तेच म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. प्लीज रीड द ऑफर डॉक्युमेंट केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. सो परतावा मिळू शकतो, पण सर्व परतावा इनकॅश करणं किंवा विड्रॉ करणं ऍडवायजेबल नाही. सो 25-30 हजारापर्यंतचा खर्च इज ओके, म्हणजे विड्रॉल इज ओके ऑन अ पोर्टफोलिओ ऑफ 50 lakhs. पण स्वतः दुसरी इनिंग सुरू करायच्या मी म्हणेन की हा कॉर्पस आहे ना थोडा अजून मे बी 2 वर्ष 3 वर्ष त्यांनी थांबले तर फायद्याचं ठरेल. किंवा जर का त्यांना शुअरिटी आहे की दुसऱ्या स्ट्रीम मध्ये आज 45,000 कमवतात तर 15-20,000 महिन्याकाठी सुरुवातीलाच सहज कमवू शकतात, तर त्यांनी नक्की जॉब सोडून स्वतःचा व्यवसाय करण्यास हरकत नाही. आणि स्वतःच्या व्यवसायात जास्त लर्निंग पण आहे आणि इन्कम वाढवण्याची इन्फायनाईट पॉसिबिलिटी आहे, जी अनेकदा दिसत नाही. नोकरीमध्ये अनेकदा तुम्हाला एक रिस्ट्रिक्शन येतं की तुमचं इन्कम कितीपर्यंत ग्रो होऊ शकतं. बरोबर. सो नक्की व्यवसायाकडे जाण्यासाठी त्यांना ती क्षमता त्यांच्यामध्ये आहे. आणि ज्यांनी हा प्रश्न विचारला त्यांचं खरोखर कौतुक आहे. खरंय. टर्म इन्शुरन्सवर आपण सुरुवातीला एक एपिसोड केलेला. तर टर्म इन्शुरन्स संदर्भात 2-3 प्रश्न आहेत. पहिलं म्हणजे टर्म इन्शुरन्स ऑनलाईन घ्यावा का ऑफलाईन घ्यावा? कुठल्या वयापर्यंत घ्यावा टर्म इन्शुरन्स? म्हणजे समजा घेतला नसेल तर तो कुठल्या वयापर्यंत घ्यावा आणि कधीपर्यंतचा टर्म इन्शुरन्स असावा? कारण हल्ली मला वाटतं 80व्या वर्षापर्यंतही टर्म इन्शुरन्स मिळतो. सो पहिला प्रश्न ऑनलाईन का ऑफलाईन? तुम्ही कॉस्ट बेनिफिट आणि सर्व्हिसिंगचा अनालिसिस करून करावा. क्लेम सेटलमेंट रेशो हा डेटा IRDAच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. पर्सनल एक्सपिरियन्स म्हणून सांगतो की गेल्या 16 वर्ष मी इन्शुरन्स एजंट म्हणून काही काम करतो किंवा ओळखीमध्ये काही पॉलिसीज लोकांनी घेतल्यात, टर्म प्लॅनर्स घेतलेले आहेत. मला दुर्दैवाने एक क्लेम सेटल करायची मध्ये वेळ पडली, पण त्याच्यात एवढ्या क्वेरीज आल्या की आम्ही त्या माध्यमातून त्या सॉल्व्ह करू शकलो, आमच्या ऑफिसच्या माध्यमातून, आमच्या टीमच्या माध्यमातून. त्यामुळे सर्व्हिसिंग किंवा त्या व्यक्तीपर्यंत पैसा गेला याच्यात पेन खूप झाला. जवळपास 2-3 महिने पेपरवर्क चालू होतं. सो एखाद्या कुटुंबाला मेंटल ट्रॉमा असताना तो क्लेम मागणं करणं हे अवघड जाऊ शकतं. म्हणून शक्य झालं तर अशा केसमध्ये तुम्ही जर का सल्लागाराची मदत घेतली तर फायद्याची ठरू शकते. परंतु एखाद्याची फॅमिली इन्फॉर्म्ड आहे, इमोशनली स्ट्रॉंग आहे, तर ही गोष्ट ते देखील करू शकतात. ही प्रोसिजर ओरिएंटेड आहे. मग हे जर का त्या प्रकारे बघितलं तर मग कॉस्ट इन्व्हॉल्व होते. तर कॉस्ट आणि बेनिफिट याचं अनालिसिस करायचं आणि त्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन विचार करू शकता. ऑनलाईन हा स्वस्त राहील, पण दरवेळेस स्वस्त ऑप्शन हा फायद्याचाच ठरेल असं नक्की नाही. म्हणजे इथे मी म्हणेन एक अर्थात ही कंपॅरिझन कदाचित ऍपल टू ऍपल नाही किंवा अगदी योग्य आहे असं मी म्हणणार नाही, पण डॉक्टरचा सल्ला घ्याल का युट्यूबचा एखादा व्हिडिओ घेऊन स्वतःवर उपचार कराल? कारण ती ऑनलाईन आहे तो सल्ला जो दिसतोय तो लाईव्ह नसेल, पण एखाद्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही ऐकला आणि स्वतःवर प्रयोग कराल का जीवासाठी, हा तुम्ही विचार करायचा. त्यामुळे कधी तज्ञांचं मार्गदर्शन घेतलेलं हे फायद्याचं ठरू शकतं. अर्थात हा प्रत्येकाने स्वतःचा घेण्याचा निर्णय आहे आणि त्याच्यावरती त्या पॉडकास्टमध्ये पण आपण सविस्तर चर्चा केली होती. दुसरा प्रश्न खूप महत्वाचा आहे, इन्शुरन्स कधीपर्यंत घ्यावा? तर तो 80-60 ह्या वयापेक्षा मी म्हणेन जोपर्यंत तुमच्यावरती फायनान्शियली डिपेंडंट लोक आहेत, तुमच्या अर्निंग्स वरती ती लोक डिपेंडंट असतील, तोपर्यंत तो घ्यावा. मग जर का मी वयाच्या 30शीत सुरू केला आणि 50शी पर्यंत माझा पोर्टफोलिओ एक 10 करोड झाला आणि महिन्याकाठी फॅमिलीला 1 लाखच रुपये लागणार, एक माहिती म्हणून, एक उदाहरण म्हणून मी सांगतो. सो मी गेलो 50व्या वर्षी तरी सुद्धा फॅमिली आरामात जगू शकते. मग माझा इन्शुरन्स 50व्या वर्षी मी डिस्कंटिन्यू केला तरी चालेल. आयडियली आपण असं म्हणतो की साधारण सध्याचा जो सोसायटीचा सेटअप आहे, 25 ते 28 मध्ये लग्न होतं, 30-32व्या वर्षी तुम्हाला तुमची पुढची पिढी जन्माला येते आणि आता मुलांचं शिक्षण, आता मुलं पूर्वीसारखी 18व्या वर्षी 19व्या वर्षी नोकरीला लागत नाहीत. म्हणजे पूर्वीची म्हणजे आपल्या आई वडिलांची पिढी तू बघशील तर त्यांची 18-19व्या वर्षी जॉब लागत असेल. नंतर बीकॉम ला जॉब लागायचा, आता एमकॉम, तिथून पुढे आता पोस्ट ग्रॅज्युएशन शिवाय जॉब लागत नाही. सो 24-25व्या वर्षी ते कमवायला लागतात. 25व्या वर्षी कमवणार असेल आणि 32व्या वर्षी ऍज अ, किंवा मी फादरहुड मध्ये गेलो तर 32 + 25 57 वर्ष होतात. सो माझ्या रिटायरमेंट पर्यंत माझी मुलं माझ्यावरती डिपेंडंट आहेत. तर माझ्या रिटायरमेंट पर्यंत वयाच्या अगदी 60 पर्यंत तरी इन्शुरन्स करायला पाहिजे, बेसिक म्हणून सांगतो.
हो. वरती जे आहे ते मी गमतीने कायम म्हणतो की 60 ते 80 तुम्ही नॉन प्रोडक्टिव्ह आहात फायनान्शियली, तर तुमचे कुटुंबीय देव पाण्यात बसून म्हणजे बुडवून ठेवतील की बाबा कधी ही व्यक्ती जाते आणि त्याचा कॉर्पस आम्हाला मिळतं. आपण जो टर्म इन्शुरन्स निवडतोय तर तो योग्य आहे का नाही, त्याचे काही निकष असतात का, ते थोडंसं सांगशील? सो पहिली गोष्ट कुठल्या कंपनीचा इन्शुरन्स घेताय, दुसरी गोष्ट त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो किती आहे, तिसरी गोष्ट त्यांनी तेवढ्या पॉलिसीज पण इश्यू केल्यात का. म्हणजे एखाद्या कंपनीने हजारच पॉलिसी इश्यू केल्यात आणि त्याच्यात 100% क्लेम सेटलमेंट आहे, आणि एखाद्या कंपनीने लाख पॉलिसी इश्यू केल्यात आणि तिथे 99% क्लेम सेटलमेंट आहे. हे पण बघितलं पाहिजे. म्हणजे त्या कंपनीचा प्रेझेन्स, पेनिट्रेशन, कॉस्ट, सर्व्हिस, आणि समजा एखादा सल्लागार तुमच्या बरोबर असेल तर त्याचं काय रेकमेंडेशन आहे. ह्या व्यतिरिक्त त्याच्यात वेगवेगळी रायडर्स मिळतात. म्हणजे त्याच्यात प्रीमियम ऍक्सिडेंटल डेथ अँड डिसेबिलिटीचा रायडर असतो, प्रीमियम वेवरचा रायडर असतो, क्रिटिकल इलनेसचा रायडर असतो. ही फीचर्स सुद्धा यामध्ये बघितली पाहिजेत. सो ही अनेक कंपन्या यातली 3 रायडर्स देतात, कोणी 2 रायडर्स देत असेल, त्याच्या कॉस्ट काही वेगळ्या असतील. या सगळ्या गोष्टींचा उहापोह करून तो घेतला पाहिजे. आणि यंग लोकांनी या व्यतिरिक्त एक ऍक्सिडेंटल इन्शुरन्स पण घेतला पाहिजे, कारण त्याचा बेनिफिट होतो, बिकॉज दे आर मोर प्रोन टू ऍक्सिडेंटल डेथ ऑर अदर इन्शुरन्सेस. कारण हेल्दी असता तुम्ही, सो तुम्ही ऍक्सिडेंटल इन्शुरन्स देखील नक्की करावा. या रायडर्सवरच प्रश्न आहे की घेताना मग तो प्युअर टर्म प्लॅन घ्यावा का रायडर्स कन्सिडर करावेत? सो माझं असं सजेशन आहे, प्युअर टर्म घेणं योग्य असेल जर का तुम्ही बाकीच्या गोष्टी कव्हर करू शकत असाल इतर इन्शुरन्सच्या माध्यमातून. म्हणजे हेल्थ इन्शुरन्सला काही गोष्टी कव्हर्ड असतील तर, पण आयडियली जर का हे चिपर पडत असेल, म्हणजे स्वस्त पडत असेल आणि चांगले ऑप्शन्स अवेलेबल असतील तर तुम्ही रायडर्सचा नक्की विचार करावा. म्हणजे करताना पहिलं रायडर्सचं सगळं समजून घेऊन नंतरच डिसिजन घ्यावा की प्युअर टर्मला जावं का रायडरला. पर्सनली मला विचारशील तर मी नक्की रायडर्स सकटचा इन्शुरन्स घेणं ऍडवायझेबल आहे असं म्हणेन. ओके. होम लोन वाला आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला त्या एपिसोडला. त्याच्यावर 1-2 प्रश्न आहेत की होम लोन घेताना जे इंटरेस्ट रेट आहे तर ते फिक्स्ड असावं का फ्लोटिंग असावं, आणि असं काही खरं स्वातंत्र्य असतं का घेणाऱ्याला? सो नथिंग इज फिक्स्ड इन फायनान्स असं मी म्हणतो. सो आता तर कम्प्लीट टेन्युअरची फिक्स्ड लोन्स ऑलमोस्ट बंदच झाले आहेत. सो मे बी थोड्या पिरियडसाठी फिक्स्ड आणि मग फ्लेक्झिबल किंवा फ्लोटिंग असं काही कॉम्बिनेशन्स असू शकतात. आयडियली फ्लोटिंग असावं, कारण बँका कुठलीही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन स्वतःला फेवरेबल रिजिम आणेल. सो ते जेव्हा फिक्स्ड रेट ऑफ रिटर्नची किंवा इंटरेस्टची प्रॉडक्ट लॉन्च करतील तेव्हा ऍटलिस्ट त्यांच्या इकॉनॉमिक्सचा व्यू असेल की इथून पुढे इंटरेस्ट रेट्स खाली जातील. कारण चढ्या मार्केटमध्ये इंटरेस्ट रेट फिक्स केल्याने त्यांचंच नुकसान होईल, कारण त्यांना नवीन म्हणजे कुठलाही नवीन कस्टमर तर चढ्या रेटने मिळेल, पण एक्झिस्टिंग कस्टमरना त्यांना स्वस्तातलंच लोन कंटिन्यू करायला आहे. अशी कुठलीही वित्तीय संस्था काम करणार नाही. सो त्या लॉजिकनी बघशील तर फिक्स का फ्लोटिंग पेक्षा मी म्हणेन की एक तर फ्लोटिंग बऱ्यापैकी आता ट्रान्सपरंट झालेत, म्हणजे रेट रिजिम्स पण चेंज झालेत. पूर्वी आरपीएलआर होता, मग बेस रेट आला, मग एमसीएलआर आला, आणि आता एक्सटर्नली बेंचमार्क रेट ऑफ इंटरेस्ट आहेत. त्यामुळे तुम्ही तिकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि एनबीएफसी पेक्षा तुम्ही कमर्शियल बँकांकडे, मग भले प्रायव्हेट असेल किंवा पब्लिक सेक्टर असतील, त्यांच्याकडून कधीही होम लोन घेतलेलं फायद्याचं ठरू शकेल, कारण ते कमी रेटने मिळत आहे. सो मी म्हणेन की फ्लोटिंग, कारण फिक्सचे ऑप्शन्स फारसे अवेलेबल नसतील. अर्थात ऑप्शन एखाद्या संस्थेने अवेलेबल करून दिला तर परत तुम्ही आर्थिक सल्लागाराकडे किंवा गुंतवणूक सल्लागाराकडे या गोष्टीची चौकशी करू शकता, कारण त्यांना इंटरेस्ट रेटचा एक साधारण अंदाज येऊ शकतो. असेलच, बरोबर सांगतील असं मी म्हणत नाही, पण त्या साईडला एक अभ्यास असतो. डेट म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून जेव्हा आम्ही एखादा अभ्यास करतो किंवा आम्हाला फंड मॅनेजर्स काही आम्हाला त्याबद्दल माहिती देत असतात, त्याच्यात इंटरेस्ट रेटचा काय सिनारिओ असेल हे पण कुठेतरी एक आउटलुक कळतं किंवा प्रयत्न त्यातली माहिती देण्याचा केलेला असतो. सो तिथे तुम्ही विचारू शकता की मग फिक्स किंवा फ्लोटिंग मधला कुठला ऑप्शन घ्यावा. पण बऱ्याचदा फ्लोटिंग हा मार्केट ड्रिव्हन आहे, त्यामुळे मग तुम्हाला पीस ऑफ माइंड राहू शकते. तुम्ही फिक्स घेतला तर तुम्हाला कंटिन्युअस रिअसेस करत राहायला लागू शकतं. बरोबर. एखाद्याची कपॅसिटी आहे की होम लोन सुरू आहे आणि ते प्रीपेमेंट म्हणजे मुदतीच्या आधीच तो पूर्ण फेडेल अशी त्याची कपॅसिटी आहे, पण मग त्यांनी तसं करावं, प्रीपेमेंट करावं होम लोनचं, का तेच पैसे गुंतवणूक त्याची करावी? सो मी तर परत हा प्रश्न अनेकदा लोक विचारतात आणि अनेकदा मी म्हणतो कळतंय पण वळत नाही असं होतं. म्हणजे कळतंय पण ऍक्शन घ्यायची हिंमत होत नाही. म्हणून परत एक फायनल पुश. 2 प्रकारे प्रीपेमेंट करू शकता. एक लमसम, बरोबर, की आली काही रक्कम म्हणजे इनहेरिटन्स आला, एखादी एफडी मॅच्युअर झाली, पीपीएफ मॅच्युअर झालं,
आणि समजा तुझं 30 लाख लोन आउटस्टँडिंग आहे, हम्म. तर 30च्या 30 लाख कुठून तरी लमसम आले तर इकडे भरले. ते हम्म. भरले म्हणजे काय, 7% किंवा 7.5% होम लोन आहे. हम्म. म्हणजेच मी 30 लाखाची 7.5% एवढी केली पुढच्या अनेक वर्षांसाठी. हम्म. कारण मी तेवढे वाचवले, बरोबर. हो. हेच 30 लाख जर का मला म्युच्युअल फंडामध्ये 12 किंवा 10 ते 12% परतावा देऊ शकत असतील, देतीलच याची खात्री नाही, तर तू काय करशील, काय खरंय. करशील, तू गुंतवशील हो. म्युच्युअल फंडात. तर तेच तर इथे अपेक्षित आहे. हम्म. परत मगाशी जे झालं ते 7वी 8वीतला विद्यार्थी काय उत्तर देईल, तर तेच. आता दुसरा एक पर्याय असतो की दर महिना मला जास्त EMI सर्व्ह करणं शक्य आहे. म्हणजे एक प्रीपेमेंट झालं लमसम, हो. किंवा पार्शल जे काय करू त्याच्यात लमसम रक्कम लागते. दुसरं आहे दर महिना एक्स्ट्रा EMI भरणं, जे आपल्याकडे अनेक लोक करतात. आणि त्याची एक गमतीशीर गोष्ट पण मी सांगेन या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर. सो तू बघशील तर साधारण एक 30,000चा EMI असेल तर लोक 60,000चा पण EMI भरतात. म्हणजे अगदी दुपटीपर्यंतचा EMI भरतात. आणि त्यांनी त्यांच्या मनात विचार येतो की 20 वर्षांचं लोन माझं 10 वर्षात संपतंय आणि मग पुढच्या 10 वर्षांचं मी एवढं XYZ काय ऍब्सोल्यूट टर्म मध्ये जे इंटरेस्ट असेल तेवढं मी वाचवलं. आता इकडे काय बघणं गरजेचं की माझी कॉस्ट काय वार्षिक, माझी वार्षिक कॉस्ट आहे 7.5. सो मी 30,000 रुपये जेव्हा एक्स्ट्रा भरतो तेव्हा व्हॉट आय एम सेव्हिंग 7.5, दॅट इज माय गेन. म्हणजे मी 30,000चं रिकरिंग केलेलं आहे 7.5%. सोपं. बरोबर. आता माझ्या SIPचा परतावा जर का परत 10 ते 12% दरम्यान असेल तर कुठली रक्कम जास्त असणार, SIPची. सो हे जर का बघितलं तर सिम्पल आणि सोपं गणित आहे. तुमचं प्रीपेमेंट इन होम लोन जस्ट ट्रीट इट लाईक बँक FD, आणि EMI एक्स्ट्रा पे करून जे करणार तर ट्रीट इट लाईक बँक रिकरिंग डिपॉझिट. आता तुमचा व्ह्यू असा असेल की लॉंग टर्म मध्ये म्युच्युअल फंड किंवा इतर कुठल्याही ऑप्शन मध्ये तुम्हाला बँक FD किंवा बँक RD पेक्षा जास्त रिटर्न मिळू शकत असतील तर तुम्ही ते प्रीपेमेंट अवॉइड केलं पाहिजे आणि इन्स्टेड ऑफ दॅट यू शुड इन्व्हेस्ट दॅट मनी एल्सवेअर, जिथे तुम्हाला जास्त परतावा मिळणार आहे. सो हे इतकं सोपं होतं. आता याची जी मी गंमत सांगणार होतो ती, एकेकाळी HDFC लिमिटेड ही भारतातली अग्रगण्य मॉर्गेजेस मधली कंपनी होती. म्हणजे होम लोन किंवा गृहकर्जांमध्ये अग्रगण्य असलेली कंपनी होती. आता हे करत असताना त्यांच्याकडे ऍव्हरेज लोन टेन्युअर जे होतं, जे मागितलं जायचं ते 20 वर्षांचं होतं. आणि तुला माहितीये किती वर्षात रिपेमेंट व्हायचं? द ऍव्हरेज रिपेमेंट वॉज डन इन 7 years. बापरे. फक्त 7 वर्षात लोन फेडायचं. कारण डोक्यावर कर्ज नको हा एक अप्रोच. कारण हा मध्यमवर्गीयांचा अप्रोच, कर्ज घेणारा हा बऱ्यापैकी गरीब आणि मध्यमवर्गीय तो अप्रोच की कर्ज नको डोक्यावर. आता गंमत इथे आहे की 7 वर्षात रिपेमेंट करतायत, बरोबर. ह्याच्यासाठी एक्स्ट्रा पेमेंट देतात. माझ्यासाठी HDFC ही गृहकर्ज देणारी कंपनी नव्हतीच, ती रिअल इस्टेट कंपनी होती वेगळ्या प्रकारे. कशी? तर तो काळ असा जो होता साधारण 2000 पासून आतापर्यंत भारत जसा प्रगतीकडे, एक तर 3 ते 8 बूम पण होती, जसा प्रगतीकडे जायला लागला रिअल इस्टेट प्राइसेस खूप वाढल्या. आता ऍज अ लेंडर म्हणून मी बोलतोय की मी समज HDFC लिमिटेड आहे तर 100 रुपयातले 20 रुपये ग्राहक देत होता, 80 रुपये HDFC लिमिटेड देते. 5 वर्षात त्या 100ची प्रॉपर्टी प्राइसेस व्हायच्या 200, म्हणजे माझ्याकडे 200 रुपयाची ऍसेट झाली. बरोबर. साधारण होम लोन फेडायची जी एक मानसिकता होती ती फास्ट चालूच होती. सो अगदी 5 वर्षांनंतर त्या व्यक्तीचं जरी जॉब गेला तरी 80चं कर्ज आलेलं असायचं 40-50 वरती. समजून घे. अगदी त्यांनी प्रीपेमेंट केलंच नाही, तो फक्त रिपे करत राहिला. ते कर्ज कितीवर आलं? 50 किंवा 60 रुपयांवरती. आता त्याच्याकडे म्हणजे HDFC कडे 3x ऍसेट आहे कर्ज वसूल करायला. त्यामुळे त्यांच्याकडे नेट NPA नाहीच. सो 20 ते 25 वर्ष ती वित्तीय संस्था, बरं हे गणित कळलं की रिअल इस्टेट वाढत चालले, लोकांचं कर्ज फेडण्याकडे कळले, 7 वर्षात फेडायचंय. मग त्यांना काय करायचं होतं? फक्त बॅलन्स शीट एक्सपांड करायची होती, म्हणजे व्यवसाय वृद्धी करत राहायची होती. जवळपास वार्षिक 25% रेटनी त्यांनी त्यांचा व्यवसाय वाढवला आणि त्या शेअरचा परतावा, त्या शेअर मधला परतावा हाच वार्षिक 15-16% पेक्षा जास्त होता जवळपास 20-25 वर्ष. सो ज्या लोकांनी 7.5%चं होम लोन फेडलं त्याच्याऐवजी त्यांनी फक्त HDFC लिमिटेडचा शेअर जरी घेतला असता तरी त्यांचा परतावा हा 16-17% घरात गेला असता. म्हणजे हे इतकं सोपं आहे समजायला फायनान्स. फक्त तुम्ही धैर्य दाखवलं पाहिजे आणि लॉंग टर्म विचार केला पाहिजे, विजन ठेवली पाहिजे. इथे परत तेच आहे की अ लॉट ऑफ पीपल थिंक दे कॅन डू मच बेटर इन शॉर्ट टर्म.
अँड दे थिंक दॅट दे विल अंडर परफॉर्म इन लॉंग रन. आणि ऍक्च्युअल काय होतं, एक्झॅक्टली अपोजिट होतं. तर लोक लॉंग टर्म विचारच करू शकत नाहीत आणि दुर्दैवाने त्यामुळे होम लोन फेडायच्या मागे लागतात. आणि याच्यातनं अक्षरशः मी तुला सांगतो की मध्यमवर्गीय पण नाही, पुअर झालेत, कारण रिटर्न्स इन्फ्लेशन ऍडजस्टेड पण मिळाले नाहीत. आणि एवढी कपॅसिटी असून, एवढं इन्कम असून देखील योग्य त्या फायनान्शियल स्टेप्स न घेण्यामुळे त्यांचा पोर्टफोलिओ ऍक्च्युली हॅम्पर झाला किंवा पोर्टफोलिओ बनलाच नाही. तर त्यामुळे गुंतवणूक सल्लागाराला भेटा, तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटला भेटा, बँकर्सना भेटा, एकदा त्यांच्याकडनं समजून घ्या. अर्थात त्या व्यक्तीचा सल्ला हा गणितानुसार योग्य ठरला पाहिजे. नाहीतर अनेकदा तिथेही बायसेस असतात, इमोशन्स असतात, तिकडे मात्र जाणं अपेक्षित नाही. आणि इथे परत मी डायव्हर्सिफिकेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हणतो की माझ्याकडे 50 लाखाचं घर आहे, 30 लाखाचं कर्ज आहे, म्हणजे माझ्या घरातली नेटवर्थ आहे 20 लाख रुपये. आता मला कुठून तरी 20 लाख रुपये आले अजून, आणि मी जर का किंवा 30 लाख रुपये आले, तर मी 30च्या 30 कर्ज फेडलं तर माझे सगळं घर फ्री होईल. 50 लाखाची माझ्याकडे रिअल इस्टेट झाली. त्याऐवजी मी 20 लाखाचं कर्ज 30 लाखाचं कर्ज कंटिन्यू केलं, म्हणजे माझ्या रिअल इस्टेटमध्ये 20 राहिले आणि उर्वरित 30 लक्ष रुपये मी म्युच्युअल फंडात टाकले. तर मी आता 2 ऍसेट्समध्ये इन्व्हेस्टर राहिलो, 20 लाख रिअल इस्टेटमध्ये, 30 लाख इक्विटीमध्ये. गेल्या 10 वर्षात रिअल इस्टेटपेक्षा इक्विटीने जास्त परतावा दिला. सो मी ऍसेट्समध्ये पुन्हा, आणि त्या अगदी हायली कोरिलेटेड ऍसेट्स आहेत असं म्हणता येणार नाही. सो बऱ्याचदा रिअल ऍसेट्स आणि पेपर ऍसेट्समध्ये कुठे कुठे वेगवेगळे रिटर्न्स पण येतात. सो हे जर का बघितलं तर मी बेटर डायव्हर्सिफिकेशन, बेटर रिस्क ऍडजस्टेड रिटर्न्स कडे जातोय. सो हा नक्कीच फायद्याचा आहे. सो ज्यांना वाटतं की कर्ज फेडल्याने रिस्क कमी होते, त्यांचे मॅथमॅटिकली इट इज नॉट गुड ऑप्शन. सेकंड, मी असं अनेकदा म्हणतो की माझ्या एका खिशात 1 कोटी रुपये आणि दुसऱ्या खिशात 50 लाख कर्ज आहे, तर काय फरक पडतो, कधीही मी ते नेट ऑफ करू शकेन. सो तो पैसा तसाही लिक्विड आहे, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवला. सो ह्या सगळ्या गोष्टींचा योग्य फायदा घेऊन, समजून घेऊन आपण लॉन्चिंग पॅड म्हणून वापर केला तर पोर्टफोलिओ चांगला कन्स्ट्रक्ट होईल. वा. फायनान्शियल फ्रीडमवर 1-2 प्रश्न आहेत की आर्थिक स्वातंत्र्य 50व्या वर्षी मिळतंय, अचिवेबल आहे, म्हणून ते घ्यावं का पुढे पण काम करत राहावं आवडीचं? मी पर्सनल एक्झाम्पल सांगतो की मी फायनान्शियली फ्री आहे आणि अनेक जण अशी फायनान्शियली फ्री आहेत. तसा विचार करशील तर मुकेश अंबानी पण फायनान्शियली फ्री आहेत. कदाचित त्यांची नेक्स्ट जनरेशन जन्मताच फायनान्शियली फ्री आहे, बट दे आर स्टील वर्किंग. सो माणसाच्या मेंदूला सतत चालना पाहिजे. पण मी असं गमतीशीरपणे म्हणतो की तुमच्याकडे जर का म्हणजे नोकरी करत असाल तर राजीनामा खिशात घेऊन फिरता आला पाहिजे. याचा अर्थ तुम्ही इंडिपेंडेंट आहात आणि त्या केसमध्ये तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते. सो असं म्हणतात की फायर जी कन्सेप्ट आहे, फायनान्शियली इंडिपेंडेंट अँड रिटायर अर्ली. सो माझं म्हणणं आहे माणसाने शेवटच्या श्वासापर्यंत रिटायर होऊ नये, पण फायनान्शियली फ्री होऊन जावं, आणि दॅट इज इसेन्शियली इम्पॉर्टंट. सो 50 वर्ष काय 60 वर्ष काय, यू शुड कीप ऑन प्लेइंग सेकंड थर्ड इनिंग. जेवढं तुम्हाला ऍक्टिव्ह राहाल तेवढं नक्की चांगलं आहे. तुमचे हॉबीज, इंटरेस्ट, पॅशन परस्यू करा. तुम्ही तुमच्याकडचं ज्ञान दुसऱ्यांना द्या, पण फायनान्शियली तुम्हाला चिंता करायची गरज नाही. अशा फेजमध्ये तुम्ही असाल तर तुम्ही बेस्ट पॉसिबल आउटपुट, प्रोडक्टिव्ह आउटपुट देऊ शकता. आणि त्यामुळे माझं तर म्हणणं आहे की रिटायर लवकर नका होऊ, पण फायनान्शियली इंडिपेंडेंट लवकर व्हा किंवा फ्री लवकर व्हा. आणि त्याच्यासाठीची गुरुकिल्ली म्हणजे स्टार्ट अर्ली. आणि मी एक तो जो फॉर्म्युला की पहिल्या 3-4 वर्षातच एवढं कमवा की आयुष्यात परत पुढे मागे वळून बघण्याची गरज पण लागणार नाही. पहिल्या 3-4 वर्षात एवढं कमवा आणि एवढं इन्व्हेस्ट करा. करेक्ट. थँक्यू विपुल. मी हे सलग 3 एपिसोड आपण क्वेश्चन आन्सर स्पेशल असे केले आणि खूप वेगवेगळ्या या विषयांचा आढावा घेता आला आणि आपल्याला एक नवीन त्यातनं इन्साइट्स मला तर मिळाल्या. म्हणजे असं जरी असलं की हे सगळे एपिसोड आपण याआधी केलेले आहेत तरी खूप नवीन इन्साइट्स, टेकअवेज मिळाले. मला खात्री आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही मिळाले असतील. या उपरी जर तुमच्या मनात काही शंका असतील, प्रश्न असतील, आम्हाला हक्काने विचारा, कारण आम्ही असे अधनमधनं असे तुमच्या येणाऱ्या प्रश्नांवर एपिसोड करण्याचा नक्की प्लॅन करतोय. बघत राहा बिग बग्स पॉडकास्ट. भेटूया पुढच्या भागात.